आज जगभरामध्ये नाताळ सणाचा उत्साह दिसून येतोय। एबीपी माझाच्या वतीने तुम्हालाही मेरी क्रिसमस। भारतातही ठिकठिकाणी नाताळ सण उत्साहात साजरा झाला। या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दिल्लीतल्या चर्चमध्ये पोहोचले आणि प्रार्थनेमध्ये सहभागी झाले। यावेळी दिल्लीचे बिशप डॉक्टर पॉल यांनी पंतप्रधान मोदींसाठी खास प्रार्थनाही केली। जगभरातल्या ख्रिश्चनांचं श्रद्धास्थान असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये नाताळचं जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे। पोप लिओ यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला शांततेचा संदेश दिला। नवे पोप म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर पोप लिओ 14वे यांचा हा पहिलाच नाताळ सण आहे। त्यांनी सेंट पीटर बॅसिलिका इथं मध्यरात्रीची प्रार्थना सभा घेतली, ज्यात हजारो भाविक उपस्थित होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिसमस निमित्त अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागातील मुलांना फोनवरनं खास शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी या मुलांशी संवादही साधला आणि त्यांना सांता क्लॉजकडनं काय गिफ्ट हवंय असं विचारलं। ट्रम्प आणि लहान मुलांमधला संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी वॉशिंग्टनमधल्या एका मुलांच्या रुग्णालयामध्ये ख्रिसमस साजरा केला। यावेळी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरती ओबामा यांना पाहून हसू म्हटलं। ओबामा यांनी या मुलांसोबत संवाद साधला आणि त्यांना छान ख्रिसमस गिफ्टही दिली। अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये नाताळचं जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळालं। नाताळला फ्लोरिडाच्या समुद्रकिनारी गेल्या 17 वर्षांपासून एक परंपरा सुरू आहे। इथे सांता क्लॉज हरणांच्या गाडीऐवजी सर्फ बोर्डवरती स्वार होऊन येतो। सांता क्लॉजच्या वेशामध्ये शेकडो सर्फर्स फ्लोरिडाच्या कोको समुद्रकिनारी लाटांवरती स्वार होतात। हा सोहळा पाहण्यासाठी फ्लोरिडाच्या समुद्रकिनारी हजारो नागरिक दरवर्षी गर्दी करतात। ओदिशातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी अनोख्या पद्धतीने ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या। ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावरील पटनायक यांनी 1.5 टन सफरचंद आणि वाळूचा वापर करून सांता क्लॉजची भव्य कलाकृती साकारली। ही कलाकृती 22 फूट उंच, 62 फूट लांब, 45 फूट रुंद आहे। याची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी पटनायक यांनी प्रयत्न सुरू केलेत। ही कलाकृती पाहण्यासाठी पुरी किनाऱ्यावरती मोठी गर्दी पाहायला मिळते। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाताळ आणि 31 डिसेंबरला मद्य विक्री आणि बिअर बार उशिरा सुरू ठेवण्यासंदर्भात सवलत देण्यात आली आहे। यावेळी मद्य विक्रीची दुकानं रात्री 1 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत। तसंच बिअर बार आणि इतर आस्थापनांना पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे। नाताळ सणानिमित्त अस्सल खवय्यांना वेध लागतात ते स्पेशल केकचे। ठाणे कारागृहातील कैदी दरवर्षी नाताळ सणाला असे खास केक बनवतात। यंदाही ठाणे सेंट्रल जेलमधील कैद्यांनी कप केक, स्पॉन्ज केक बनवलेत आणि महत्त्वाचं म्हणजे या कैद्यांना यंदा या केकची तब्बल 9 लाखांची ऑर्डर मिळाली। रायगडच्या मुरुड तालुक्यातल्या कोर्लईच्या चर्चमध्ये नाताळ सण साजरा करण्यात आला आहे। पोर्तुगीजकालीन तब्बल 300 वर्ष जुनं चर्च म्हणून कोर्लई चर्चची ओळख आहे। यंदा नाताळ निमित्त चर्च परिसरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली। नाताळच्या सुट्ट्यांमध्ये सध्या साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांची अलोटगर्दी आहे। पुढचे 8 दिवस म्हणजेच नाताळपासून नव्या वर्षांपर्यंत शिर्डीत भाविकांची अशीच गर्दी दिसून येणार आहे। या काळामध्ये राज्यभरामध्ये जवळपास 60हून अधिक पालख्या शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला रात्रभर साई मंदिर खुलं राहणार आहे। नाताळच्या सुट्ट्यांमुळे आज पंढरपुरातही मोठी गर्दी पाहायला मिळाली। वेगवेगळ्या शाळांच्या सहलींसाठी देशभरातील हजारो पर्यटक सध्या पंढरपूरमध्ये दाखल झालेत। त्यामुळे सध्या पंढरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी रांग आहे। शहरातील सगळी हॉटेल्स, लॉज हाऊसफुल झालेत। वाढत्या गर्दीमुळे सध्या विठुरायाचं ऑनलाईन आणि व्हीव्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलंय। सिंधुदुर्गामध्ये नाताळ आणि नववर्षांच्या सलग सुट्ट्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणातल्या समुद्र किनाऱ्याकडे गर्दी केली आहे। मालवण, दांडी, चिवला, तारकर्ली आणि देवबाग किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत। बनाना राईड, जेटस्की, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंगसह पर्यटक मालवणी खाद्यसंस्कृतीचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतात। आम्हाला एक 8 दिवसाची सुट्टी होती आजपासून ते 31 पर्यंत आणि या ठिकाणी खूपच एक वेगळी वाईब आहे, वेगळी मजा आहे। आता आम्ही थोड्याच वेळापूर्वी आम्ही स्कुबा केला, पॅरासोलिंग असेल, बनाना रायडिंग असेल, या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आणि एकदम छान वाटलं आम्हाला या ठिकाणी येऊन। दिवसामध्ये आज आमचा प्लॅन काल कोल्हापूर, आज मालवण, त्यानंतर नाणीज वगैरे इथून पुढचा आमचा प्लॅन वेगळा आहे। पण माझं एक म्हणणं आहे की आम्ही ज्या शहरातून आलो त्या शहरात नाव छत्रपती संभाजीनगर आणि ज्या एरियामध्ये महाराज जगले त्या एरियामध्ये आम्ही आलो।
नवी मुंबई विमानतळावरती आज पहिल्या प्रवासी विमानाचं लँडिंग झालं. सकाळी 8:20 बंगळुरूहून आलेलं पहिलं विमान नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरती उतरलं. या विमानतळावरून सुरुवातीला दिवसाभरामध्ये एकूण 30 विमानांची ये-जा होणार असून या विमानतळावरनं किंबहुना 4,000 प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. पुढच्या 15 दिवसांनंतर दिवसाला 48 विमानांची इथे यातायात असेल. My name is Sai Pratiksha and I came from Bangalore. Where are you going? We are just gonna roam around Mumbai. Okay. When you book for this ticket, Before 1 or 1.5 months. is you the first passenger in this Yes, flight? I'm the first passenger. ये नवी मुंबई एयरपोर्ट एक्सप्लोर करने के लिए इसके लिए हम लोग बुक करके इधर आया. बहुत अच्छा लग रहा है. तो मेरे को पहले अदानी जी का बहुत बहुत धन्यवाद देना पड़ेगा. बिकॉज ही केम एंड ही हिमसेल्फ वेलकम्ड अस ऑल द पैसेंजर्स एंड माय डॉटर इज द फर्स्ट पैसेंजर who came and he welcomed her. So I am very much excited. I am very much happy. Thanks to Adani ji. नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यापूर्वी काल रात्री नेत्रदीपक ड्रोन शो इथे पार पडला. 1515 ड्रोनने आकाश उजळलं होतं. विमानतळाची संकल्पना, कमळाच्या डिझाईनचे अंतर्गत भाग, विमानतळाचा लोगो, हरित विमानतळ यांसारख्या आकर्षक हवाई रचना तयार केल्या गेल्या. ठाण्याचे माजी खासदार आणि गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईकांनी बंगळुरूवरून नवी मुंबई असा विमान प्रवास केला. यावेळी त्यांच्या हाती दिबा पाटलांचा फोटो असलेलं बॅनर होतं. दिबा पाटलांचं नाव दिलं असतं तर समाधान वाटलं असतं, अशी भावना संजीव नाईक यांनी व्यक्त केली आहे. तो आनंद आहे की जेव्हा मी खासदार झालो तेव्हा नवी मुंबईचं पहिलं विमानतळ व्हावं यासाठी खूप मोठं संघर्ष त्या पार्लमेंटमध्ये करण्यात आला. त्याचं भाग्य मला मिळालं, परंतु त्याला मला 15 वर्ष लागली वाट बघायला. दरम्यान दिबा पाटलांच्या कुटुंबियांनी सुद्धा पहिल्यांदाच विमानामध्ये प्रवास केला. दिबा पाटलांचं नाव विमानतळाला दिलं असतं तर समाधान वाटलं असतं, असं कुटुंबीय म्हणालेत. दिबांच्या नावासाठी मोठा संघर्ष केला असंही यावेळी त्यांनी सांगितलं. आम्हाला अपेक्षा होती आज देतील नाव, पण आम्हाला खात्री आहे देतील, नक्की देतील. पण ते आज दिलं असतं तर जरा जास्त आनंद झाला असता. नक्कीच सगळ्यांचा आनंद आणखीन वाढला असता. नवी मुंबई विमानतळावरती पहिल्या प्रवासी विमानाचं लँडिंग झालं. विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव अजूनही देण्यात न आल्यामुळे पनवेलमध्ये शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. जोपर्यंत विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा ठाम इशारा आंदोलकांनी दिलाय. तसंच गरज पडली तर आम्ही मुंबई जाम करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराई प्रकल्पातील काही झाडांना काल आग लागली. सयाजी शिंदेंनी काही वर्षांपूर्वी पालवणजवळ देवराई प्रकल्प उभा केला होता. या ठिकाणी काल रात्री अचानक आग लागली. दरम्यान देवराईतील ही घटना अत्यंत गंभीर आहे. या अशा घटनांतून केवळ झाडांचं नाही तर सभोवताली राहणाऱ्या अनेक सूक्ष्म जीवांचंही नुकसान होतंय. माझ्या घरातील व्यक्ती गेल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे. आता हा डिसेंबरपासून मेपर्यंत महाराष्ट्रासाठी फार वाईट प्रसंग आहे. जिथं जिथं डोंगरात काहीतरी सहज न्यूसन्स करतात, सिगरेट ओढतात, बिडी टाकतात आणि आग लागते. आणि कधी कधी गैरसमज आहे की गवत जाळल्यानंतर परत चांगलं होतं, पण ॲक्च्युली खूप खूप नुकसान होतं निसर्गाचं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई लोकलने प्रवास केला. दादर ते बोरिवली असा प्रवास गोयल यांनी केला असून त्यांनी प्रवाशांच्या भावना समजून घेतल्या. तसंच प्रवाशांच्या अडचणींवरती तात्काळ मार्ग काढता येईल यावरही त्यांनी चर्चा केली. सोलापुरामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यामध्ये एबीपी माझाचे कॅमेरामन अय्यूब कागदी यांना उत्कृष्ट व्हिडिओ जर्नलिस्ट हा पुरस्कार देण्यात आला. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत हे सुद्धा उपस्थित होते. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांनी शेतकरी हक्क मोर्चा काढला. शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मराठवाड्यातील एकट्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 11 महिन्यात 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खतं, बी बियाणं यांचे दर वाढत असताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला मात्र हमीभाव मिळत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, तूर या पिकाला हमीभाव दिला जावा अशी मागणी मोर्चातून करण्यात आली आहे.
कापूस, तूर ही पिकं घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय. 21 जानेवारीपूर्वीच राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा मोठ्या संख्येने धनगर समाज मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी दिलाय. धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्ह्यातील गावागावांमध्ये धनगर समाजाच्या बैठका होत आहेत. या बैठकीतून 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाची तयारी केली जाते. विशेष म्हणजे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या मागणीला पाठिंबा देत या संवाद बैठकीत सहभागही नोंदवला. लातूर जहिराबाद महामार्गाच्या दुरवस्थेच्या विरोधामध्ये छावा संघटनेने तीव्र निदर्शनं केली. महामार्गावरती बेशरमचं झाड लावून छावा संघटनेने दुग्धाभिषेक केला आणि येत्या 4 ते 8 दिवसात महामार्गाचं काम सुरू झालं नाही तर संपूर्ण महामार्ग उखडून टाकला जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. एक गुन्हा नव्हे तर 1000 गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र छावा संघटना गप्प बसणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावरती गॅन्ट्री बसवण्याचं काम 27 ते 29 डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. MSRDC मार्फत हे काम 5 टप्प्यात होणार असून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ते चांदूर रेल्वे दरम्यानच्या कॉरिडॉरवरती काम केलं जाणार आहे. या काळामध्ये संबंधित मार्गावरील वाहतूक प्रत्येक टप्प्यामध्ये 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून टप्पा पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना महापालिकेने तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले. BKCतील स्थानकाच्या बांधकामामध्ये वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे महापालिकेनं नोटीस बजावली आहे. धूळ नियंत्रण उपायांची अंमलबजावणी न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून सुधारणा पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू होणार नाही असा इशारा पालिकेकडनं देण्यात आलाय. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये VIP भाविकांची खास बडदास्त आजपासून असणार आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सव आणि नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर 25 ते 29 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्वसामान्य भाविकांसाठी तुळजाभवानी मातेचं महाद्वार बंद करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतलाय. या कालावधीमध्ये भाविकांना बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय या कालावधीमध्ये 200 रुपयांचं सशुल्क दर्शन पास तसंच रेफरल दर्शन सुद्धा बंद असणार आहे. मुंबईतल्या उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री आणि BKC परिसरामध्ये विनापरवानगी ड्रोन उडवल्याच्या प्रकरणाच्या संबंधित ड्रोन ऑपरेटरवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साईटच्या जाहिरातीसाठीचा ड्रोन वापर केला जात होता, मात्र हा ड्रोनचा वापर करत असताना पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित ड्रोन ऑपरेटरवरती खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान संध्याकाळी 7च्या सुमारास BKC आणि मातोश्री परिसरात या ड्रोन ऑपरेटरकडनं या जाहिरातीसाठी ड्रोन उडवलं जात होतं. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ड्रोन उडवताना पोलिसांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं. यवतमाळच्या पांढरकवड्यातील एका पोस्टमनच्या घरात टपालाने भरलेली 3 पोती सापडली आहेत. पोस्टमन सतीश ध्रुवे असं त्यांचं नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या टपाला बाबतीमध्ये तक्रारी वाढल्या होत्या आणि त्यावर पर्याय म्हणून टपाल खात्याने कामावरती रुजू असणाऱ्या पोस्टमनांच्या घराची झडती घेतली आणि असं केलं असता पोस्टमन सतीश ध्रुवे यांच्या घरी 3 पोती भरून टपाल सापडल्याचा प्रकार घडलाय. पोस्टमनच्या या कृत्यामुळे अनेकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा खोळंबा झालाय. या प्रकारानंतर पोस्टमन सतीश ध्रुवे यांच्यावरती गुन्हा दाखल करून पोस्ट ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली. आज जवळपास 2 महिने उलटून गेले आहे, पण अजूनही मला त्या कुरिअरचा काही पत्ता लागलेला नाही आहे आणि यांच्याकडून कुठलं लेखी सुद्धा मला मिळालेलं नाही आहे. आणि ज्याच्यामुळे मला माझ्या ऑफिशियल कामामध्ये जो काही अडथळा येत आहे किंवा माझा जे काही फेस करावं लागत आहे त्याच्यासाठी हे सगळे जबाबदार हे लोक आहेत. पण मागील 2 दिवसात जो प्रकार घडला आहे पांढरपडा पोस्ट ऑफिसमध्ये, त्यांच्या पोस्टमनच्या घरी 2 ते 3 होते RC, आधार कार्ड आणि चेकबुक व इतर अनेक डॉक्युमेंट्स मिळाले. जे दोषी अधिकारी आहे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची यावी अशी मागणी अनेक तक्रारदारांकडून करण्यात येत आहे. नांदेडच्या जळगावमध्ये आईवडिलांची हत्या करून 2 मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 मुलांनी गळा दाबून आईवडिलांची हत्या केली आणि नंतर त्यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती.
बीडमध्ये पुन्हा एकदा कोयत्याने दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचा उमेदवार निवडून कसा आला असा सवाल करत एकाला कोयता दाखवण्यात आला. शहरातील संत नामदेव नगर भागामध्ये ही घटना घडली. अनिल मस्के असं कोयता बाळगणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. अजिंक्य बनसोडेंच्या तक्रारीवरनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजिंक्य बनसोडेंची भाऊजाई आरती बनसोडे या वार्ड क्रमांक 14 मधून निवडून आल्यानंतर हा प्रकार घडलाय. ही सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यामध्ये आईवरती अत्याचार केल्यानंतर 3 वर्षीय चिमुकल्याची हत्या करणाऱ्या आरोपीला तब्बल 7 वर्षांनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहेरी सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. जून 2017 मध्ये महिलेचे पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशामध्ये गेले होते. त्यावेळी मुलगा आणि पीडित महिला दोघेच घरात असल्याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या संजू सरकार यांनी मध्यरात्री घरात प्रवेश करून महिलेवरती अत्याचार केला, चिमुकल्याची हत्या केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश आर कदम यांनी आरोपीला कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा तर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जळगावच्या 40गाव रेल्वे स्थानिक परिसरामध्ये गोळीबार करण्यात आलाय. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील 4 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी 40गाव शहर पोलीस ठाण्यामध्ये रेल्वे स्थानक परिसरातील झालेल्या गोळीबारामध्ये 1 जण जखमी झाला होता. दरम्यान आरोपींकडनं 2 गावठी कट्टे आणि 2 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. तसंच संबंधित आरोपींच्या विरोधामध्ये शस्त्र अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. सोलापुरातल्या बार्शीतील श्रीपत पिंपरीमध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचणीनंतर केलेल्या असुरक्षित गर्भपातामुळे 28 वर्षाच्या विवाहितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान 6 डिसेंबरला पंढरपूरमध्ये राहणाऱ्या आरोपीनं महिलेच्या पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी सोनोग्राफी केली होती. त्यानंतर गर्भात मुलगी असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर वृषालीला गर्भपात घडवून आणण्यासाठी औषध गोळ्या दिल्या गेल्या. या बेकायदेशीर आणि असुरक्षित गर्भपातामुळे वृषालीला तीव्र रक्तस्राव सुरू झाला आणि अतिरक्तस्रावामुळे बेशुद्ध झालेल्या वृषालीला बार्शीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडलेल्या तारा वाघिणीचे बुधवारी पाटण तालुक्यामध्ये दर्शन झालं. माइंडेवाडी इथे मुक्कामी असलेली एसटी बस पाटणकडे जात असताना अचानक झुडपातून वाघीण थेट रस्त्यावरती आली आणि वाघिणीची झलक पाहताच बसमधील प्रवाशांच्या काळजाचे ठोके चुकले. तर रस्त्यातून प्रवास करणाऱ्या इतर चालकांनीही वाहनं रस्त्यातच थांबवली. रस्ता ओलांडून ही वाघीण जवळच्याच गवताळ भागामध्ये निघून गेली. तारा वाघिणीचा मुक्त संचार पर्यावरणप्रेमींसाठी दिलासा आहे, परंतु परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. मुंबई ते कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरती भंडारा जिल्ह्यातील मोहघाटा जंगल परिसरामध्ये अनोखी घटना घडली आहे. सराटी मार्गावरील पुलाच्या खाली एका अस्वलाने 2 पिल्लांना जन्म दिलाय. ही बाब लक्षात येताच वन विभागाने अस्वल आणि तिच्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी पुलाला संरक्षणात्मक कठडे बसवलेत. मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी परिसरातील गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. वाराणसीतल्या श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहातील बाबांचं दर्शन आणि स्पर्शदर्शन 3 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आलंय. नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळामध्ये भाविकांची गर्दी वाढते, त्यामुळे मंदिर प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आलाय. थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवरती असलेली भगवान विष्णूची मूर्ती जेसीबी लावून पाडण्यात आली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर हिंदू भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा या घटनेवरती आक्षेप घेत थायलंड सरकारला जाब विचारला होता. यावर थायलंड सरकारने आता भारत सरकारला उत्तर दिलंय. मूर्तीला धार्मिक स्थळ म्हणून मान्यता मिळालेली नव्हती, तसंच त्याची उभारणी अलीकडच्या काळात झाली होती. शिवाय सीमेवरती तणाव वाढीस कारणीभूत ठरू शकणारी संवेदनशील चिन्ह हटवण्याच्या हेतूने हे पाडकाम करण्यात आल्याचं स्पष्टीकरण थायलंड सरकारने दिलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.